कोल्हापूर शहरालगत असलेल्या आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या गावांना पुराचा धोका निर्माण झाल्यानं या गावातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। त्यामुळे या गावातील निवासी घरं आता मोकळी पडली आहेत। लोकांनी गाव सोडल्यानं संपूर्ण गावात आज शुकशुकाट होता। आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या गावांमध्ये पुराचं पाणी येत असल्यानं या ठिकाणचे नागरिक स्थलांतर करतात। मात्र काही वेळा चोरीच्या घटना घडतात। यामुळे आंबेवाडी आणि प्रयाग चिखली गावातील काही तरुणांनी मात्र पूर आला तरीही गावातच थांबण्याचा निर्णय घेतलाय। आंबेवाडीकडून प्रयाग चिखली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पुराचं पाणी आलंय। मात्र काही अतिउत्साही नागरिकांची या पाण्यातून जीव धोक्यात घालून ये-जा सुरू होती। दरम्यान नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं आंबेवाडी प्रयाग चिखली गावात वाहनांवर स्पीकर लावून सूचनाही करण्यात येत होत्या। चिखली गावातील सर्व ग्रामस्थांना कळवण्यात येते की नदीच्या पुराच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे, तरी आपली जनावरे व जीवनावश्यक साहित्य घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे। जवळजवळ आम्ही 100% गावातील लोकसंख्या ही बाहेर नेलेली आहे। कारण की 2019 आणि 2021ला ज्या मानानं आमच्या गावाला जे सोसलेलं आहे, जे भराव झाले आहेत, त्यामुळे जे पाणी जे आहे ते हटतच नाही आणि दरवर्षी चिखलीकरांना फटका असून तिची आम्ही दक्षता घेऊन आसपासच्या गावातील लोकांना असेल किंवा शासनाला असेल की आमच्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची आमच्या गावाने पूर्णपणे त्यावेळी जबाबदारी दक्षता घेऊन जवळजवळ आता तुम्ही गावात बघून आला असेल की एकही लोक की एक आमच्यासाठी ठराविक पोरं फक्त राहिलेले आहेत किंवा कारण की कुणाचं तरी घर पडलं समजा किंवा चोरी होण्याचा प्रकार होईल त्यासाठी फक्त आम्ही थांबलेलो आहे। आणि ते पण आम्ही आता उद्या जर पाण्याची पूर्ण पातळी जर वाढलेली असेल तर आता आपल्या BH पाटील वडिंगच्या यांच्या गटाकडून आम्हाला इथं लॉन्चची सोय केलेली आहे। ती लॉन्च घेऊन आम्ही उद्या जाऊ शकतो बाहेर। प्रयाग चिखली गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण होत असतानाही जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक पदाची भरती परीक्षा इथल्या एका परीक्षा केंद्रावर घेण्यात आली। या परीक्षेसाठी नांदेड, यवतमाळ आदी जिल्ह्यातून विद्यार्थी लांबचा प्रवास करून प्रयाग चिखली गावामध्ये परीक्षेसाठी आले होते। पाण्याची पातळी वाढत असल्यानं या परीक्षार्थींनी जीव मुठीत घेऊन परीक्षा दिली। वाढत्या पावसाच्या अनुषंगानं शिवाजी विद्यापीठासह अनेक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला असतानाही जिल्हा परिषदेच्या या परीक्षा या संभाव्य पूरबाधित ठिकाणच्या एका शाळेत झाल्यानं याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता।